श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण आलो आहोत दसपट्टीमध्ये, म्हणजे चिपळूण आणि पेडांबेच्या मध्ये पिंपरी असं एक गाव येतं. पिंपरीकडून आत आलो ना की वर 15 किलोमीटरवर हे मंदिर आहे. रामवरदायिनी असं या मंदिराचं नाव आहे. आम्ही ॲक्च्युली आलो म्हणजे मला या मंदिराबद्दल माहीत नव्हतं. माझा एक मित्र आहे, त्याने सजेस्ट केलं की जर तिथे गेलीसच आहेस तर हे बघा, हे त्याच्या गावचं मंदिर आहे. त्याने सजेस्ट केल्यानंतर आम्ही इथे आलो. पण हे मंदिर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, आणि ह्याचा आजूबाजूचा परिसर त्या लोकांनी इतका स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे की इथे आल्याचा मला पस्तावा नाही आहे. म्हणजे एवढं वेळ काढून किंवा असं 15 किलोमीटर लांब ड्राईव्ह करून आलो, त्याचं असं ओके वाटतं आहे की हां बाबा, कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलो आहे. हे बघा, आता या मंदिराची माहिती म्हणजे अशी आकांक्षिका आहे की प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासात होते, 14 वर्ष सीतेचा शोध घेत होते, तेव्हा माता पार्वतीने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना हा वर दिला होता की तुला सीता नक्की भेटेल, रावणाचा वध तुझ्या हातून होईल, शेवटी तुझाच राज्याभिषेक होईल, अशी रामाला वर देणारी रामवरदायिनी असं या मंदिराची आकांक्षिका आहे. मंदिर खरंच खूप सुंदर आहे आणि मला खरं तर कोकणातली मंदिरं बघायला इतकी आवडतात, कारण का ती इतकी प्रशस्त आणि इतकी सुंदर असतात ना. म्हणजे जिथे तिथे झाडं, फुलं, म्हणजे अशी झाडं, हे बघा आता इथे नारळाची झाडं लावलेली आहेत, सगळीकडे झाडं आहे. त्यांचे हे मोठे मोठे दीपस्तंभ किंवा या मंदिराच्या आतमध्ये जे काय त्यांचं इंटिरियर असतं ते इतकं सुंदर असतं ना. मी तुम्हाला आता थोड्या वेळाने मंदिराच्या इथे ॲक्च्युली फोटो काढायला, व्हिडिओ काढायला अलाऊ नाही आहे, पण मी त्यांना खूप काका प्लीज 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 असं करून त्यांच्याकडून परमिशन घेतली आहे. तर त्यांनी परमिशन दिलीसुद्धा. तर आपण थोड्या वेळाने जाणार आहोत आतमध्ये. तो व्हिडिओ मी तुम्हाला काढून दाखवीन, तर तुम्हाला समजेल की मंदिर किती प्रशस्त, किती सुंदर आणि किती पॉझिटिव्हिटीने भरलेलं आहे. श्री रामवरदायिनी मंदिर, दसपट्टी, मजरे, दादर. हा या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून आत गेल्या गेल्या आपल्याला महादेवांचं दर्शन होतं. इथे मध्यभागी हे एक रिंगण केलं आहे. त्या रिंगणामध्ये महादेवांची मूर्ती आणि आपल्याकडे असलेली 12 ज्योतिर्लिंग असं सगळ्यांचं आपल्याला दर्शन होतं. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी घडतं. या ठिकाणी या 12 ज्योतिर्लिंगांची रोज नित्य नियमाने पूजा केली जाते. हा या देवळाचा मुख्य गाभारा आहे. 5 घोड्यांच्या रथांवर स्वार आई रामवरदायिनीची मूर्ती आपणास दिसते. आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे पोथी वाचन चालू होतं. तिथे विचारल्यावर समजलं की हे जे दादा पोथी वाचन करतायत तेच आम्हाला पुढची माहिती, म्हणजे या मंदिराची जी काही जास्तीची माहिती आहे ती देणार आहेत. तिथे अजून 2 गाभारे होते. तिथेही आम्ही देवींचं दर्शन घेऊन त्या दादांचं पोथी वाचन पूर्ण व्हायची वाट बघू लागलो. त्या दादांना जेवायला जायचं होतं, पण ते आमच्या रिक्वेस्टवर थांबले आम्हाला माहिती देण्यासाठी. नमस्कार. श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट, मजरे, दादर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. या देवस्थानची माहिती अशी की हे देवस्थान ऐतिहासिक आहे आणि सरदार सोमाजीराव शिदोजीराव आणि त्यांचे सासरे कदम असे शिंदे कदम सासरे आदिलशहाच्या दरबारामध्ये पुंडपाळेगार जो बारराव कोळी होता त्याचं पारिपत्य करण्यासाठी मोहिमेवर आले आणि मोहिमेवर जात असताना ती मोहीम फते व्हावी यासाठी त्यांनी या श्री रामवरदायिनीला नवस केला की जर या मोहिमेमध्ये आम्ही फत्ते झालो तर तुला श्री कुलस्वामिनीचा मान देऊ, आणि त्याप्रमाणे ही मोहीम फत्ते झाली. पुंड पाळेगार जो कोळी होता बारराव कोळी त्याचा वध झाला आणि या ठिकाणी मजरे दादर हे श्रीला तख्त इनाम म्हणून या सरदार शिंदे कदम मोकाशांनी केलेलं आहे. देवस्थान जवळजवळ 600-700 वर्षे या ठिकाणी हे स्थापलेलं आहे आणि पूर्वी या पंचगंगेच्या आणि वैतरणीच्या संगमावरती त्याचा नंतर जीर्णोद्धार झाला. या मंदिराचा जीर्णोद्धार साधारणतः 3 ते 4 वेळा झालेला आहे. हल्ली अलीकडे झालेला 2000 मधला जीर्णोद्धार आणि ह्याचं हे भव्य देखणाचं शिल्प उभं केलं आहे. या मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर 13 गावचे शिंदे कदम मोकाशी आणि इतर जे सगळे सोयरे आहेत ते एकत्र या ठिकाणी हे सगळे सण उत्सव साजरे करतात.
देवस्थानमध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर चैत्र पौर्णिमेचा हा सगळ्यात मोठा उत्सव असतो. त्याचबरोबर नवरात्र आणि शिमगोत्सव असे 3 मोठे या देवस्थानचे उत्सव असतात. आणि संबंध या दसपटीमधले सगळे लोक या ठिकाणी या उत्सवांमध्ये सहभागी होतात आणि उत्तम पद्धतीने हे सगळे सण समारंभ साजरे केले जातात. हे मंदिर आहे ते या सर्व भागाचं एक महत्त्वाचं प्रेरणास्थान आहे, ऊर्जास्थान आहे. आणि या मंदिराच्या माध्यमातूनच हे सगळे शिंदे, कदम, मोकाशी मंडळी आणि इतरही समाज सगळे एकत्र राहिलेले आहेत आणि गुण्यागोविंदाने या ठिकाणी नांदता आहेत. हेच ह्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. या भागाला दसपटी या नावाने ओळखलं जातं आणि या दसपटीचा दबदबा राज्यातच नव्हे तर केंद्रात किंवा राष्ट्रातही आहे. अनेक वेळेला आपल्याला या बाबतीतल्या म्हणजे प्रत्यय येतो, हे महत्त्वाचं आहे. आणि इथूनही पुढे ही दसपटी आपला नावलौकिक या श्रींच्या माध्यमातून तसाच कायम अबाधित ठेवणार आहे. हेच यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. थँक्यू. हा या मंदिराचा बाहेरचा परिसर किती सुंदर आणि प्रसन्न आहे ना. ही प्रसन्नता अनुभवायला जर चिपळूणला असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.